नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जयसिंगपुरात क्रांती महारक्तदान शिबिरात 1337 जणांनी केले रक्तदान। क्रांती फाउंडेशनचे उद्दिष्ट पूर्ण। पाहूया सविस्तर बातमीपत्र। जयसिंगपूर शहरातील प्रसिद्ध क्रांती फाउंडेशनने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे 1337 जणांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले आहे। दरवर्षीप्रमाणे 1111 चे उद्दिष्ट पूर्ण करीत रेकॉर्ड ब्रेक उच्चांक नोंदवण्यात आला आहे। याचप्रमाणे नेत्र तपासणी, रक्तगट तपासणी शिबिरही यावेळी संपन्न झाले। यंदा रक्तदान शिबिरात महिलांची संख्या लक्षणीय होती। 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून येथील चौथी गल्ली इंग्रज सभागृह या ठिकाणी क्रांती फाउंडेशनच्या वतीने रक्तदान महोत्सव आयोजित केले होते। या शिबिरात 1111 हे ध्येय ठेवले होते। जयसिंगपूर नगरीतील सर्व मंडळ, महिला मंडळ व सामाजिक संस्थांनी अमूल्य योगदान दिले। या शिबिरास एकूण 1337 रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान करून यंदा विक्रम नोंदविला आहे। या शिबिरामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदानात मोलाचे योगदान देणारे हेमंत गोखले यांनी 125 वेळा प्लेटलेट दान, अतुल चौगले यांनी अतिल दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचे बहुसंख्य वेळा रक्तदान केले आहे। याबाबत क्रांती ग्रुपच्या वतीने मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। या शिबिरात सिद्धिविनायक मिरज ब्लड बँक एकूण 100 पॅकिंग, तसेच आचार्य तुलसी जयसिंगपूर, MSI मिरज सांगली, आदर्श सांगली व आधार इचलकरंजी, प्रकाश बापू पाटील सांगली, सिव्हिल बडोज सांगली आणि उशक्काल सांगली असे एकूण 1337 रक्त बॅग संकलन केले असून या शिबिराचे उद्दिष्ट गरीब आणि गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचा असून यापुढे 1 मे 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महारक्तदान शिबिरात याहीपेक्षा अधिक संकल्पपूर्ती उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे यावेळी संयोजकांनी सांगितले आहे। तर यंदा रक्तदान शिबिरात सोबत टेके आय क्लिनिक मार्फत 58 जणांचे मोफत नेत्र तपासणी, तसेच दात्री ब्लड स्टेम सेल डोनर रजिस्ट्री यांच्या सहयोगाने 87 जणांचे ब्लड स्टेम सेल रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे। याचाही अनेकांना फायदा झाला आहे। शानदार न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, जयसिंगपूर।